खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मिक्स पालेभाजी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर मिक्स पालेभाजी बनवण्यासाठी आपण शेपू घेतलाय, स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून। पालकची भाजी घेतली, स्वच्छ धुवून। मेथी निवडून आणि स्वच्छ धुवून घेतली। आता शेपूची भाजी तर मी चिरून घेतली, बाकीच्या भाज्या पण चिरून घेऊ। पालक चिरून घेते, एक मोठ्या जुडीमधला अर्धी जुडी घेतली, छान असं चिरून घेऊ। मस्त भाजी चिरून झाली, काढून घेऊया। मेथीची भाजी पण चिरू। यामध्ये ना आंबट चोखा पण घातला ना अजून खूप टेस्टी भाजी लागते। नक्कीच करून बघा ही भाजी। मस्त अशा उन्हाळ्यामध्ये ना थंडगार या भाजीने वाटतं पोटाला। मस्त अशी घरटून भाजी करायची। आता चिरून झाली, काढून घेऊ। आता कुकरमध्ये पालकची भाजी, सगळ्या भाज्या ह्या मिक्स करायच्या। मेथी आणि शेपू। मुगाची डाळही घेतली मी अर्धी वाटी स्वच्छ धुवून, ही घालते। थोडंसं चिमूटभर हिंग आणि एक मोठा टोमॅटो। याने पण असा आंबूसपणा येतो भाजीला, मस्त लागते, टेस्टी। एक ग्लास पाणी घालून डाळ अशी सगळीकडे पसरून घेऊ। मस्त शिजेल म्हणजे कुकरचं झाकण लावून 1 ते 2 शिट्ट्या काढून घेऊ। तर आता कुकर होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू। मसाल्यामध्ये आपण घेऊया आवडीप्रमाणे हिरवी मिरची, तोडून घातली ना म्हणजे मस्त बारीक होते। 7-8 लसणाच्या पाकळ्या घालू, लसणाने छान भाजीला खमंगपणा येतो। पाव चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ, बस एवढाच मसाला। तर झाकण लावून मसाला वाटून घेऊ। दोन शिट्ट्या काढून घेतल्या। आता कुकर थंड झालाय का पाहू। छान मस्त थंड झालाय, झाकण उघडून बघते। मस्त भाजी शिजले, मस्त दिसते बघा। छान अशी गाळ मऊ झाली आहे भाजी। घरटून घ्यायची अशी चमच्यानं, एकजीव करायची। अगदी गावरान पद्धतीत ही भाजी खूप टेस्टी लागते, नक्कीच करून बघा। आणि कोणी कोणी खाल्ली अशी भाजी ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। परत गॅस पेटवून घेऊ आणि हा मसाला घालूया त्यात। ह्याला काही फ्राय वगैरे करायचं नाही, असाच मसाला घालायचा, याची एक वेगळी टेस्ट येते। मसाल्याचंच पाणी घालायचं, बघायचं आपल्याला कितपत भाजी पाहिजे, घट्ट पातळ। थोडीशी पातळ पाहिजे असले तर अजून थोडंसं पाणी घालायचं। जास्त पण पातळ नाही ही भाजी करायची, अशी घरटून करतोय ना आपण, बघा। मस्त अशी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बरोबर मस्त लागते आणि भाताबरोबरही खूप छान लागते ही भाजी। आता छान आपली अशी भाजी मिक्स करून झाली, झाकण ठेवूया। बारीक गॅस करून फोडणीची तयारी करू। एक पळी तेल घेऊ, तेल छान गरम झालं, थोडंसं जिरं घालू, अगदी थोडंसं, आणि 2-4 पाकळ्या बारीक चिरलेला लसूण घालू। मस्त अशी खमंग अशी भाजी लागते ना ह्यानी, खूपच टेस्टी लागते। त्याचा फोडणी वरून घातली ना त्या भाज्या खूप छान लागतात, पातळ भाज्या। आता छान बघा फोडणी आपली ब्राऊन झाली आहे। लसूण, गॅस बंद करू आणि या कुकरचं झाकण उघडून पटकन ही फोडणी घालून देऊ। झाकण लावायचं म्हणजे असं सुगंध छान असा वास बाहेर जाणार नाही, आणि गॅस बंद करून घ्यायचा। बघा ही आता भाजी इतका खमंग वास येतोय ना, खूप असं मस्त असं खावाशी वाटते। बघा कशी दिसते भाजी, छान दिसते की नाही। तर अशी झटकीपट आपली अशी गावरान पद्धतीमध्ये ही आपली मिक्स पालेभाजी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।